हाय हॅलो नमस्कार. स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या छान अशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आज सकाळची सुरुवात होती माझी स्किन केअरपासून. तर इथे मी काकडीची ना आईस क्यूब करून मी चेहऱ्याला लावत होते. आज होता उपवास, त्यामुळे आज मस्त असं फराळाचं खात बसले होते. त्यानंतर मी लागले मैसूर पाक बनवायला. मी सेकंड टाईम बनवते आहे. याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा. मी पुढच्या ह्याच्यात मी रेसिपी नक्की शेअर करेल. आता मी रेसिपी टाकत नाही तर खूप मोठा ब्लॉग होईल. त्यानंतर इकडे मैसूर पाक बनवला की लगेच मी लागले फ्रुटीची तयारी करायला. गावाकडनं पपई आणल्या होत्या, त्याची तर फ्रुटी करत होते. मस्त असं कट करून ना इथे मी साखरेच्या पाण्यात त्याला शिजवून घेतल्यात. त्यानंतर त्या काढून घेतल्या आणि त्याच्यामध्ये इथं मस्त असं कलर टाकला आहे. आता माझ्याकडे 2च कलर आहेत, त्यामुळे मी 2च टाकणार आहे. इथे मी आत्ता लाल कलर टाकला आहे. छान असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये मी येलो कलरसुद्धा टाकून घेतला आहे. आता मग तिसरा कलर जो आहे तो मी तसाच व्हाईट ठेवला आहे. सो हे छान असं मिक्स करून घेतलं. आता याला आपल्याला 2-3 दिवस छान असं वाळून द्यायचं आहे. इकडे बघा, कलर बघूनच खूप छान वाटते. त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू होती माझी. भाजी वगैरे बनवून झाली, मग चपात्या करून घेतल्या. आणि जांभळं कधी खाल्लेत मला तर आठवतच नाही. आज पप्पा घेऊन आले होते आणि मस्त आंबट गोड चवीचे होते. आता तुमच्यापैकी कोणाकोणाला आवडतं मला कमेंट करून सांगा. आता जांभळं खाण्याबरोबर ना अशी लावलीत कोणी मला ते सांगा बरं. मस्त अशी लिपस्टिक लावून झाली. त्यानंतर मग साफसफाई करून घेतली आणि मग लागले संध्याकाळी मी झाडांना पाणी घालायला. आता दिवसा घातलं की लगेच पाणी शोषून घेतं, त्यामुळे संध्याकाळचं घातल्यावर थोडेसे टवटवीत होतात म्हणून घालत होते. तर असा होता आजचा दिवस. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला बाय बाय.